तर मित्रांनो, व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आमच्या गौरा गणपती गावातील बघा दोन्ही कसे असतात। हे मित्रांनो, नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ। पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून धन्यवाद। तर दरवर्षीप्रमाणे यंदासुद्धा गौऱ्या आमच्याकडे बसणार आणि गावात आमच्या 2 गौऱ्या असतात, एक श्रीरामाचा राजा आणि एक आमचा माळेवालीचा देव असतो। तर आता गौऱ्या आणायला चाललो आम्ही। आता हे बघा, दरवर्षीप्रमाणे निखिल शेठ तिकडे, देव्या तिकडे, बालू आहे, संध्या अमरापूरमध्ये भेटू डायरेक्ट। आता गाडी चालवायला मला लागेल का, आणि आता डिझेल टाकतो आता का। ही बघ, ही प्रशांतची पोर, हा ही प्रशांतची पोर। आता गाडीत डिझेल टाकतो आम्ही आता। ही बसली सगळी आता। अरे मंगल मूर्ती परी चल टाके, चल लवकर। चला तर मित्रांनो, आम्ही निघालो आता। प्रशांतला काय दाखवत नाही, प्रशांत उघडा आहे ना म्हणून। चला आता आम्ही निघतो आता डायरेक्ट। गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आलो आम्ही आता आणि हा बाप्पा गौऱ्या आणि इकडे गौऱ्या आहे आपला पूजनाचा। घे, काढून घे। मंगल मूर्ती मोरया। तर मित्रांनो, सगळे आपले गौऱ्या बसवलेला आहे गाडीत। आता आम्ही निघू, काय बोलू। चला तर मित्रांनो, आता निघतो आम्ही आता। तर मित्रांनो, सगळे आता मागत बसलेत, मी एकटाच पुढं बसलाय गाडी चालवायला। सगळे आता गौऱ्या धरायला सगळे थांबलेत। निघू आता। हा एकदम आस्ते आस्ते गाडी न्यायला लागेल का ला, एकदम आस्ते आस्ते जाऊ दे गाडी पुढं। हा हा। तर मित्रांनो, आता मला असं वाटतं 10 ते 15 मिनिटात आता गावात पोचू आम्ही आता। आता आम्ही आहोत आमच्या रोडला, हे बघा, आणि इकडं देव्या शेठ बसलेले आहेत। विचार कामगार गव्हर्नमेंट सर्व्हिस, पुढं पोरगी असेल तर दाखवा। तर आम्ही आता पोचू थोड्या उशिरात। मागं आपलं सगळं बसले आहेत, तर दिसत नसेल गणपती तुम्हाला, कशी हिरवगार मस्त वेगळी। चला भेटू डायरेक्ट गावातच, करायला लागते कट कर। मित्रांनो, संध्याकाळी आता कसून किती देव वाजलेत, 6:30 का 6, 6:30 वाजलेत आता, आणि आम्ही निघालेलो 3:30ला घरातून। तर मित्रांनो, आम्ही फायनली पोचलो गावामध्ये आणि सगळी आता मंडळी इथं आलेली आहेत आपल्या गौऱ्या साठी। शेट काय वरतीच आहेत का, बाहेर या मागतच आणि सगळे आलेली आहेत। आणि हा आपला गौऱ्याचा ठिकाण, दरवर्षीप्रमाणे सगळे आलेली आहेत। चिल्ड्रन पार्टी पण आलेली आहे। बोला शेठ, तुम्हाला काय बोलायचं आहे? हा, थम्स अप। अजून तो गौऱ्या बघायला जायचं आहे अजून।
म्हणून ह्यो गौऱ्या झाल्याशिवाय तो गौऱ्या जायचं ना आपण, आणि त्याची पण व्हिडिओ आपण दाखवू. काला अरे कसला गुंजा इकडे तोड करा. अरे अरे आतमध्ये उभा राहा. मंगल मूर्ती श्रीरामाचा राजा दाखवतो तुम्हाला, आणि नंतर पण व्हिडिओ दाखवीन. बघा डेंजरच आहे गौऱ्या. हे किती फूट असेल? 8.5 फूट. बघू शकता मित्रांनो, परशुराम. तर मित्रांनो बघू शकता कसला मोठा गौऱ्या आहे. आमचा गावातला दुसरा एक अजून.
तर मित्रांनो फायनली आता घरी आलो आणि आता कमसेकम वाजले आता 7:30 वाजल्यात आणि आमची ताई पण आले. एक श्रीरामचा राजा आणि एक माळलेतला गौऱ्या असतो. ते दोन्ही गौऱ्या आता आणल्या आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवली. नंतर आता जेवून परत गौऱ्या सजवायला जायचं आहे. आमची ताई पण आले, बिगडची ताई. चला तर मित्र परत भेटू नंतर जेवल्यावर. तर मित्रांनो आता आलो जिथं गौऱ्या आपला सजवतात तिथं. आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी जाणार होतो तर मी आता आलो आणि बघू शकता तुम्ही गौऱ्या सजवतात. अशा पुरी सगळ्या गौऱ्या सजवतात. देवा पण इकडे बसलाय, जेवून आलाय. इकडे गुंजा बसलाय. तर तुम्हाला दाखवू आम्ही गौऱ्यानंतर सजवून कसं सजवणार तो. आता वाजलेत 10:30 झालेत आणि तिकडे पण ब्लॉगच आपलाच चालू आहे बघा. तर मित्रांनो फायनली हे बघा झाला. थोडक्यात केला आम्ही आणि इकडं पण जरा थोडक्यातच केलाय. आणि वाजले बघा किती, 3 वाजलेत. अजून झोपलो ना आम्ही, एवढा सजावट करत होतो. हाऱ्या पण जागाच होता, तिकडे निखिल शेट पण जागाच होता रात्रभर. आणि पुरी गेल्या सगळ्या मगाशी. तर मित्रांनो आपली व्हिडिओ इथंच एंड करतो. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.